दादूचं नाव बदला म्हणते. तेच विषय काढला मी आता व्हिडिओ मध्ये की दादू ही कोणची पद्धत आहे? पानकेक हे काय आहे का? ते दाखव पडदा बा शिवानी मम्मी टीव्ही आजीला तर काही खरंच ना मला आज आजी काय करायली माहिती का? टीव्ही बी धुवून काढायली. आज टीव्ही बी धुवून काढायली आजी. आमच्या अंगाला पाणी टाकता का पप्पा? आमच्या अंगाला पाणी टाकतो तुम्ही. पडलं असेल थोडस. अंघोळ काढायची ना. हे बघा आमचा दादू. हेच राहिला बिना आंघोळीचा. आणि टीव्ही पाणी कुठं चाललं हे बघा पाणी. ते टीव्ही मध्ये थेंबर बी पाणी गेलं तर ती टीव्ही चलन का बरं? एवढी 20-25 हजारात टीव्ही घेतली बिचाऱ्याने आणि त्या टीव्हीचा फार असं नाही फेकावं. टीव्हीवर पाणी नाही फेकावं. पण मला असं हे बघ ना पडदा सुटला नाही. असा कोणता पडदा हे बघा घर धुण्याचं हे काय काम हे बघ, आता वाळत होती, हे बघ. बाप काही खरं नाही. पण धूळ निकलने का काम है. घरामध्ये सगळे एक्सपेरिमेंटच करायला लागते. पडदा किती भारी निघला. पहा तुम्हाला कसं वाटतं? टीव्हीवर बी चप्पल आणली आपण तो काय केलं? काय नाही बाबा त्याचं. आमच्या दाद नळाला पाणी आणलं होतं त्याच्यामुळं हे बघा धुण्याची पद्धत बघा. पडदा धुवायची. बजरंगबली जाऊन पाय. बजरंगबली जाऊ दे पण बाजू त्याच्या बजरंगबलीच्या बाजूला पाय काय आहे? गेली शिवानी पाठीमागे गेली आणि हा आमच्या बाळाला आमचा मोबाईल पाहिजे असतो. तर काचावर थोडीशी गाणं आहे इग्नोर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आमच्या दादूसाठी एक छानशी कमेंट करा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि घरामध्ये आहे आम्ही सगळे लोक म्हणजेच आमची फॅमिली. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंट करू शकता. त्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावरती. फक्त वाईट अशी काही कमेंट करू नका. आणि इथे एक फ्रेम लागली ती फ्रेम काढून टाकली मी. तर मित्रांनो तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे व्हिडिओमध्ये काय चाललंय काय नाही. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भरपूर जण बोलत आहेत की बाबा दादा व्हिडिओमध्ये मजा येत नाही आहे. तर तुम्हाला काय सांगू, दादाचा सगळा कार्यक्रम गायब झालेला आहे. काय सांगा म्हणजेच दादाला काही दादा गायब, व्हिडिओ गायब. म्हणजे काल एक व्हिडिओ टाकला, आता आज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी. म्हणजे करतोय त्यासाठीच मी सेपरेट व्हिडिओ काढतो. हे बघा पॅन्टमध्ये तुम्हाला दिसत असणं ओल्ली आहे. म्हणजे हे काय करू राहिलं हे बघा. आमच्या इथं घरामध्ये नळाला पाणी आलं आमच्या इथं आमच्या एरियामध्ये. तर नळाचं पाणी भरत होतो मी सकाळी. त्यामुळे परत मला कामाला पण उशीर आणि व्हिडिओला पण उशीर. तर मी काय करत असतो तुम्हाला सांगू का? मी सध्या सकाळी 9:30-10 वाजता जो कामाला जातो तो संध्याकाळी 9:30-10 वाजता येतो आणि दुपारी 2 ते 3 येतो. बस हे टाईम माझा फिक्स झालेला आहे जेवण करण्यासाठी. बाकीचा दिवसभर दुकानामध्ये असतो मी. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगू, माझी परिस्थिती सध्या खूप धावपळीचं जीवन चालू आहे. तुमचं पण तसंच चालू असेल मला असं वाटतं. आणि आता मेन मुद्द्याला मी थोड्या वेळात सुरुवात करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा घ्या. एक लाईक द्या तुमचं. आणि काल मी एक व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर शेअर केला होता. संदीप भाऊचा व्हिडिओ टाकला होता मी. संदीप पवार ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे. तर त्यांचा व्हिडिओ मी शेअर केला होता माझ्या पोस्ट सेक्शनमध्ये. तर तिकडे सर्वजण तो पण व्हिडिओ एकदा पाहून घ्या. त्यांनी 1 घंट्याचा व्हिडिओ टाकला आहे. तुम्हाला सांगतो 1 घंट्याचा व्हिडिओ एवढा भारी व्हिडिओ आहे. आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्या व्हिडिओच्या मागं. खरं सांगू का, म्हणजे आम्ही जरी डेली ब्लॉगवाले एवढी मेहनत नाही घेत, म्हणजे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट नाही करत व्हिडिओवरती किंवा काही करत नाही. पण डेली ब्लॉगवाले खरंच तुम्हाला सांगतो इन्व्हेस्टमेंट काही 1 रुपया करीत नाही. तर म्हणजे कवडी मात्रीचं इन्व्हेस्टमेंट करीत नाही. पण त्यांना व्ह्यूज असे जाते की विचारू नका. पण त्या माणसाने खरंच इन्व्हेस्टमेंट तर केलेलीच आहे. पण मनापासून पूर्ण ते त्याला एकदम काय म्हणते त्याला ते आपण जेवण बनवताना कसं आहे हाताच्या चवीपेक्षा प्रेमाच्या असं काहीतरी म्हणतं ते आई म्हण, तसं काहीतरी गोष्ट आहे. तर त्या माणसाने
पूर्ण आपलं पूर्ण 100% 99 पूर्ण 100% दिलेलं आहे त्या व्हिडिओसाठी. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. माझ्या पोस्ट सेक्शनला मी टाकलेला आहे, कम्युनिटीला, ज्याला मग कम्युनिटी पोस्ट ते एकच आहे, तिकडे टाकलेला होता मी. लिंक शेअर केली ती, तो व्हिडिओ बघा. आणि पॉवर ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे, सुद्धा तुम्ही सर्च करून पहा. 1 घंट्याचा व्हिडिओ आहे आणि खूप भारी शूट. त्यांनी खूप रिस्क पण घेतली, तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये असं एकदम काय म्हणते, खाली घाट, काय खाली दरीच्या साईडला असे वरून दोरीला चढताना वगैरे मला ते सीन खूप आवडले. 2-3 त्याच्यामधले मी तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ डायरेक्ट जाऊन पहा. वाटल्यास तुम्हाला मी तिथं लिंक टाकलेली आहे माझ्या ह्याच्यामध्ये, तर चेक करू शकता. बाकी आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आम्ही आता इथं मागच्या रूममध्ये बसलेलो आहे. आता तुम्ही म्हणता असं दादानी परत झोपणं चालू केलं व्हिडिओमध्ये. तर आता काय करू, सध्या धावपळीचं जिंदगीमध्ये कसं माहिती का, जिथं भेटेल तिथं झोपायला तेवढंच बघतो मी, की कुठं आराम भेटेल मला म्हणून, बाकी काहीच नाही. आणि आमचा दादू आहे ना, दादू खूप फोडील झालेला आहे, आघाव म्हणू शकता तुम्ही त्याला. हां, तर चला तुम्हाला दाखवतो आता. चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो इकडे बघा. हाय सर्वांना, हाय सगळ्यांना. माझे नाव आहे रुद्रांश. तुम्हाला सांगतो, शिवानी ना, आता शिवानीचं कसं झालं माहिती का, एकच पक्ष खाण्यावर लक्ष झालेलं आहे. मग तरी पण अबे किती वाढले नको दाखव तू बॉडी. कसं आहे माहिती, तुम्हाला सांगू का मित्रांनो, शिवानीचं कसं झालं माहिती का, शिवानीला असं वाटायला लागलं, म्हणजे तिने रात्री मला त्या दिवशी बर्गरचा व्हिडिओ टाकला मी काल. आणि तुम्हाला सांगू का, काल रात्री पण ती काय चाललं होतं माहिती का, पनीर क्रिस्पी खायचं, पनीर चिल्ली मागवा, पनीर 65 या अशा आवडीचे आयटम, म्हणजे तिला आवडायला गोष्टी काय सांगावं तुम्हाला. लय आवडायला लागलं. हां, बाहेरचं खाणं तर लईच आवडायला लागलं आजकाल. आता ते पनीर क्रिस्पी. आणि काल शिवानीने खरं सांगू का तुम्हाला, थोडीशी पावभाजी खाल्ली ना. नाही, खाल्ली तुम्ही काऊन मला बोलणे घालतात. थोडीशी खाल्ली ना. माझे पप्पा बघते, तर मी पप्पाला रात्री सांगितलं हां की याच्यानंतर ना मी खाणार नाही बाहेरचं. हां, पण पप्पा परत म्हणते त्याने खाल्लं. थोडंसं काय होतं त्याला, काय होतं खायला. आता हळूहळू सगळ्या गोष्टी चालू करायला नाही, लागतील पप्पा ना. आता एवढं 4-5 6 महिने नाही खायचं म्हणले बाहेर. 4-5 महिन्याचं व्हायला लागलं बाळ, आता काय व्हायला लागलं त्याला, थोडंफार तर चालू करावं लागेल ना. नाही, 6 महिने नाही खायचं. आणि तुम्हाला मेन विषय असं सांगतो आता, की आता होणार आहे. मला माहिती का, जेव्हा माझी डिलिव्हरी झाली ना, मला पहिल्याच दिवशी असं वाटत होतं मोमो, चायनीज, पिझ्झा, बर्गर सगळं खावं वाटत होतं माहिती आहे. पण मला दिलंच गेलं नाही. हिला तुम्हाला सांगतो मला दिलं मित्रांनो, गेलं ते रवा. लग्नाच्या अगोदर हिला ना पिझ्झा, बर्गर, मोमोज काहीच माहीत नव्हतं. हो. हे सगळं मी आल्यापासून आणि माहित ती पडलं. आदत कोणी लावली? तुम्ही. पिझ्झा, त्याला बर्गर. कारणीभूत आणि आमचा पिझ्झा बर्गर आहे ना, लय अवघड आहे. रात्रीचाच उठून बसतो बिचारा आणि दिवसभर त्याच्या हातात चालूच असते, कामं चालूच असते, काही काही बोलणं चालूच असतं. असा खेळतो ना तो. येडावानी करतो, येडावानी. तर मित्रांनो, आता अजून एक गोष्ट आहे. आता आम्हाला डुग्गूच्या जावळाचा पण कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे होणार आहे डुग्गूच्या जावळाचा कार्यक्रम. तो पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये माहीत पडेल, दिसेल. कधी आहे काय आहे ते पण तुम्हाला सांगू, पण सध्या काही त्याचं मला पण जावळ कन्फर्म नाही आहे. काढावं. जावळं काढायचा विषय करावा लागेल आणि पोरांचा. आमची ट्रिप लांब जाणार आहे हां. त्याच्यानंतर. हां, ट्रिप पण होणार आमची एक, बघू आता. चला, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मम्मीकडे घेऊन जातो कॅमेरा. लाईक करा, शेअर करा. सांगितलं नाही, काय? अंगावर तोंडात पाणी जात असेल लेकराच्या समोर. एवढं पाणी टाकलं काय, पाईप चालू करतात काय? थोडा पाईप झटाकला मजाक म्हणजे मला काय माहिती त्याच्यात अंगावर मजाक पाणी. म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत मजाक करू शकता. तुमचा काय भरोसा नाही. ते तर खिलौनाच आहे तुमच्यासाठी. आज थोडी रडलं बी हसलं बी. तुम्हाला सांगतो मी काय केलं, मजाक मध्ये असा पाईप झटाकला तर खरंच पाणी उडाल त्या पाईपून आणि त्याच्या अंगावर गेलं माहिती. आणि हे बघा आजी ना, मी जाणार आहे बरं का, मी जाणार आहे बरं का. तू कधीच व्हिडिओ मध्ये हसत नाही, कधीच व्हिडिओ मध्ये हसत नाही, कधीच एवढा हसू त्याचं भारी आहे ना, तो कधीच व्हिडिओ मध्ये हसत नाही, कधीच. आजपर्यंत त्याला मी व्हिडिओ मध्ये हसत नाही. तुझं नाव बदला म्हणते. तेच विषय काढला मी आता व्हिडिओ मध्ये, की दादूचं नाव बदला म्हणते, की त्याचं नाव रुद्रांश आहे. आता जन्म प्रमाणपत्र 5 वर्षापर्यंत बदली होतं, मग कर काही विषय नाही. पण मला असं वाटतं की नाव राहून दिलं पाहिजे. तेच नाही, वाटतं ती की म्हणते पार्थ ठेवा. पण का बदलायचं का नाव, पण नाव कोण बदलायचं पण आता. नाव याच्यासाठी बदलायचं की महादेवाचा अवतार होता रुद्र अवतार घेतला होता महादेवाने. मग तसं योग जसा जसा मोठा होईल ना तसं ते रुद्र अवतार घेईल.
असा. अरे नावात काही ठेवलेलं नसतं बाबा. नावातच सगळं काही असतं. नावात काही नावामध्ये, नसतं. ते काय म्हणते कुंडली बनती, नावानुसार कुंडली बनल्या त्याच्या लग्नाला अडचणी येते, सगळ्या गोष्टी आता- सगळं पुढचं बघावं लागतं भविष्य. त्याची कुंडली जन्मतारखेनुसार बनलेली. नावाचं काय ते भारतात जन्मतारखेनुसार रास नाव बी निघतं. मग अरे नावाने आता कसं आहे माहिती आहे का, तू ये दीपक आहे, दीपक आहे तर मी काय आगाला थोडतो काय सगळीकडे काय भारतात कोण? अर्थ ठेवा का? काय बदलू टाकू. नको. मला रुद्रांश चांगलं कुठं वाटत. बदलू लागते? हे आता सगळी प्रोसेस करायला लागेल. परत त्याचं आधार कार्ड द्या, मायबापाचे आधार कार्ड द्या, याचं आधार कार्ड द्या, त्याचं आधार कार्ड द्यायला द्या, काय मग विषय? सगळं द्या. देऊन टाक. देऊन टाक. पहा त्याचा आवाज. पार्थ पार्थ पाच नको. पार्थ नको काही नको, सरळ बरं आहे. नको, रुद्र नको. रुद्र तर रुद्र. रुद्र रुद्र नाव नाही चेंज होतं. रुद्रांश म्हणजे रुद्रांश. मला माहिती का, मला मजा वाटते उलट मग बरोबर म्हणजे कडक तांडव करेल. मायचा काय प्रश्न आहे? त्या बघा. बाबतीत तांडव लागला करायला. दादू? काय तांडव तांडव. कसा तांडव तुम्हाला सांगू का मेरा रक्त. जास्त व्हिडिओ मध्ये त्याला दाखवू बी शकत नाही, कारण कमेंट मध्ये तुम्ही मला प्रश्न काय विचारतात म्हणून मी कमेंट मध्ये त्याला जास्त वेळ दाखवत नाही. फोटो पहा मागे त्याला. हा मस्त छान आहे. आणि बघा हे दादू. तोरण कुठलाट केले लाईटला, काय आवड काम आहे. आणि आता तुम्हाला सांगतो नावाचा विषय. तर मला सगळे सांगा तुमचा काय विषय नावाचा. नाव बदलायचं म्हणजे बदलायचं. रुद्र नाही हो. काऊन बदलायचं पण. हे बघ तुला सांगू का, रुद्र नाव असं ऐकूनच कडक वाटतं, मग कोणी नादी नाही लागणार. हा नादी नादी लागायचं. लागायचा विषय नसतो. त्याला चांगलं शिक्षण द्यायचं, त्याला नादी शिक्षण लागायचा चांगलं भांडण द्यायचं करायला असतं, त्याला. संस्कार डॉन चांगले द्यायचे. बनायचं, डॉन. अडचणी होऊ नये. चल. घरच्या लग्नात अडचणी येत असत्या. लग्नामध्ये त्याच्या नावानुसार कुंडली बनणार नाही त्याची. करायचं नाही. समोरची पोरगी जी असेल ना ती देणार नाही रुद्रांश म्हणले. काऊन नाही जाणार कडक स्वभावाचा आहे. त्याच्याला. अरे विषय ते तसा तांडव करीत जाईन असा. काही बी विषय कुठला कुठं बरोबर चालू नाही. असं काही नसतं. नावावरती काही नसतं. तुम्ही मला सांगा या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तर, कारण मला तरी काही वाटत नाही. नॉर्मली ठीक आहे, काही विषय नाही. आणि मी कमेंटमध्ये सांगा सगळ्यात सगळ्यांनी रुद्रांश नाव ठेवा. सगळ्यात मोठा विषय म्हणजे तुमच्या आता मला माहितीसाठी सांगा सांगतो. आजकाल प्रत्येक जण म्हणतात, कोणाला मी म्हणलं ना त्याचं नाव रुद्रांश आहे. अरे रुद्रांश नाव ठेवायला नाही पाहिजे. काय विषय आहे माहिती का, तू सांगतो इन्फॉर्मेशन नुसार AI सध्याच्या काळात AI ला प्रथम महत्व दिलं जातं. म्हणजे AI ला ह्याच्यानुसार काय ते AI ला समजतं? सगळं माहिती असते, गोष्टी सगळ्या गोष्टी त्याला माहीत असते. तर AI ला मी विचारलं की रुद्रांश नाव ही जन्मतारीख आहे, जन्मतारखेनुसार रुद्रांश नाव चांगलं आहे का, तर ते म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणलं ते मनुष्यगाने त्याच्यामुळे त्याला काही विषयच नाही. आता भरपूर जण काय करते माहिती का, आता अंधश्रद्धेचा विश्वास ते सोडून विषय ते आता काही जण काय करते, डिलिव्हरी झाली पप्पा ते बाप दरवाजाच्या बाहेर उभा केला ना, काही लोक त्याला बाळ दाखीत नाही, पळून लावते, चल नाही म्हणजे जाय तिकडं, बघू नको आज थोडी असतं. त्याच्यावर काहीच नसतं विषय तो. ज्याची त्याची मान्यता झाली शेवटी विषय तो मान्यता झाला. पण कसं आहे आता माझी मान्यता आहे. आता समज तू म्हणते रुद्र अवतार, तर हनुमानाचा पण तो पण महारुद्रच होता. मग ते काय हे थोडी होता ते, म्हणजे तिथं हे शिकलं होतं ते जेव्हा पण असं शिकायला भेटलं होतं की जिथं करायचं ना तिथंच करायचं, कुठंही नाही करायचं भांडणं, असा विषय असतो तो. त्यामुळे नाव आहे ना जे आहे ते चांगलं नाव आहे, काही विषय नाही त्या नावाबद्दल, मला असं वाटतं. आणि मम्मी आहे ना आता 2-3 दिवसात म्हणजे उद्या परवा मम्मी गावाला जाणार आहे. उद्यापासून म्हणजे व्हिडिओलाच पहिले एक हप्ता लागायला लागला. मम्मी चालली आता लेकीकडे मस्तपैकी, कारण तुम्हाला पप्पा कुठं चालले. पप्पा बी लेकीकडे जाणार बरं आणि सगळं घराचा कारभार तुझ्या डोक्यात. ते कारभाराचं काही नाही. मी असल्याशिवाय तुमचं तिकडे पुढं पानच हालत नाही, कारण मी माझी गरज आहे तुम्हाला ती सगळ्यात जास्त. तुम्ही दोघं तिथं नसले तरी मला पुढं जावं लागेल, कारण मामाचा मान असतो तिथं, जावळं काढायसाठी मामाचा मान असतो. त्याच्यामुळे कसं मामाला पुढं ढाकलं लागेल. बाकीचे काय त्यांना फक्त यावं लागेल फॉर्मॅलिटी 1 दिवसासाठी. मी मेन माणूस आहे तिथं. मामाच्या भरोशावर सगळं चाललेलं असतं ना. मामाच्याच भरोसा सगळं झालं. शकुनी मामा आहे का? पाहिजे. आता आमचे बी मामा होते, असते बी मामा कोणतं? आमचे जवळ लागतो मामा, नवरदेव पाठीमागं. आमचे मामा आमचे हे होते. मग जावळं काढायला मामा लागतो, सगळ्या गोष्टीला मामाच लागतो. मामा लागतो ना सगळ्या गोष्टीला थोडी. कधी त्याची त्याला मान लावला नाही. लग्न टायमाला उभा लग्नाच्या करते. टायमाला बी कान पिळायला मामा लागतो. मामा तर आहेच ना, मामाचा विषय मामाच लागतो. कोणत्याही गोष्टी मामा लागतो. जावं लागेल म्हणजे ना. अशी हे की
बहिणीला भावाची साथ कशी भेटते असं चालू येते. प्रत्येक गोष्टीला मामाच लागतो. तिची गाडी कुठीकडे जाते मग कशी बहिणी भावाला लगेच नवीनच आहे. जुळलेलंच आहे ना. भाषेला बी बरं. मामाची गरज पडते, बरोबर. मामाला बी भाषेची गरज पडते. आणि आता 2-3 दिवसात हा बघू आता तुम्हाला मी दाखवणार मामा मामा टेन्शन नाही मला ते मागं उभा राहून नाही, तसं काही नाही करीत तो. त्याला मी मस्त काल रील पाठवली होती, तो हसू लागला काही नाही मला टाकली ती मी त्याला रील. तर मित्रांनो मला सांगा आता कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की नेमकं विषय. आणि पहिली गोष्ट टी व्ही धुत नसते तुला सांगतो आता मी. पाणी इकडे टी व्ही पडदा बिडदा हे असं पाणी उडवायचं नाही. घरातले इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब करून टाकशील तू माहिती का. पाईप घेऊन उडायचं नाही. झाली तर दुसरी दुसरी येईन इथं उन्हातानाचं कामं नाही गिरायचं नाही कोणी सापडा तुम्ही कुठं उन्हाताना दुसरं येईल. गावाला जायचंय बाहेर खर्च पाणी सगळ्या गोष्टी लागतात. देशील ना पैसे. मग व्हिडिओमधून एक तर पैसे येते कमी थोडेफार पैसे जे येतील ते येतील. ह्या हिशोबाने थोडेफार व्हिडिओज असतात. आता तुम्ही सपोर्ट करा. बाकी बघू आता नंतर या विषयी आता बोलत नाही मी. आणि तुम्हाला ते रुद्रांश नावाचा काय विषय आहे ते पण मला सांगा कमेंटमध्ये. कारण मला भरपूर जणांसारखं ते गोष्टीवरती आता त्याचं नाव 4 महिने झाले मी जन्म प्रमाणपत्रामध्ये नाव टाकून दिलेलं आहे. त्यामुळे मला तर काही वाटत नाही. नॉर्मली वाटलं कारण चांगलं नाव आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो सांगायला विसरू नका. आणि रुद्रांश नाव कसं वाटतं ते सांगायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला सांगू का आमच्या बाळ जे आहे ना दादू आमचा, तर दादूसाठी एक छानशी कमेंट करा. बाकी व्हिडिओ तुम्हाला सांगतो व्हिडिओ आता मी कंटिन्यू काढण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त दादूनी साथ दिली पाहिजे आणि दादूने व्हिडिओ काढला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का दादूला मला जास्त वेळ व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही कारण आपल्या व्हिडिओच्या कमेंट्सच बनून जाते त्याच्यामुळे दाखवता येत नाही. आणि मम्मीचा जो विषय आहे ती काय की म्हणली मम्मी जाणार आहे गावाला. थोडं बोलतो बघाच लागतं सकाळी. अरे बापरे दादू अरे बापरे मम्मी मोबाईल बघते दादू आणि त्याचं लक्ष पूर्ण माझ्या फोनकडे आहे. बघायला लागले दिसतं तुम्हाला. त्याला माझा मोबाईलचा कलर लाल आहे ना त्याला लाल कलर असा अट्रॅक्ट करतो तुम्हाला सांगतो. तर चला जाऊ दे आता विषय न वाढवता तुम्हाला तो जे प्रश्नांची उत्तरं विचारली आहेत ते सांगू शकता तुम्ही मला कमेंटमध्ये. आणि भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. असं नाही बोलू शिवानी बाळाला व्हिडिओ चालू आहे असं बोलू नये. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. चलो बाय बाय टेक केअर काळजी घो.